नॅचरल आहे ना तर सेफ असेल. हे वाक्य तुम्ही किती वेळा ऐकले? पण आज मी एक ट्रूथ सांगणार आहे. नॅचरल म्हणजे सेफ असं नेहमीच असतं का? हॅलो किरण किटोली, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण एक खूप इम्पॉर्टंट मिथ ब्रेक करणार आहोत. आजकाल मार्केटमध्ये सगळं नॅचरल आहे. नॅचरल ऑइल, नॅचरल फेस पॅक, नॅचरल काढा, नॅचरल पावडर. आणि आपण काय करतो? नॅचरल आहे म्हणून डायरेक्ट यूज करतो. पण आयुर्वेदामध्ये एक खूप क्लिअर रूल आहे. प्रकृती, क्वांटिटी आणि टायमिंग या तिन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. उदाहरण घेऊ. हल्दी नॅचरल आहे, पण रोज खूप जास्त घेतली तर ॲसिडिटी, स्किन रिॲक्शन होऊ शकते. मेथी दाणा नॅचरल आहे, पण पित्त प्रकृतीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. सो क्वेश्चन असा आहे, नॅचरल आहे की नाही हे इम्पॉर्टंट नाही, तुमच्या बॉडीला सूट होतं का हे इम्पॉर्टंट आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे, युक्तियुक्त उपयोग. म्हणजे काय? योग्य पद्धत, योग्य मात्रा, योग्य वेळ. हे 3 गोष्टी फॉलो केल्याशिवाय नॅचरल पण हार्मफुल होऊ शकतं. त्यामुळे ब्लाइंडली फॉलो करणे हे हीलिंग नाही, हे एक्सपेरिमेंट आहे. मी नेहमीच सांगते, नॅचरल रेमेडीज सपोर्ट करतात, रिप्लेस नाही करत. आणि जे सोशल मीडियावर सगळ्यांसाठी काम करतं ते तुमच्या बॉडीसाठी पण काम करेलच अशी गॅरंटी नाही. हीलिंग हे कंपॅरिझन नाही, तर ही एक पर्सनल जर्नी आहे. तर करायचं काय? एका वेळी एकच नवीन रेमेडी ट्राय करा. बॉडी रिॲक्शन ऑब्झर्व करा. डिस्कम्फर्ट असेल तर स्टॉप करा आणि डाऊट असेल तर एक्सपर्ट्सला विचारा. सिंपल आहे ना? जर तुम्हाला असे ऑनेस्ट आणि प्रॅक्टिकल आयुर्वेदिक गायडन्स आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट्समध्ये मला सांगा, तुम्ही कधी नॅचरल म्हणून चुकीचा उपयोग केलाय का? मी आहे डॉक्टर किरण आणि ही होती आजची छोटीशी हीलिंग टिप. पुन्हा भेटूया. टिल देन टेक केअर.